लोकसभेचे खासदार माननीय प्राध्यापक संजयदादा मंडिक साहेब, माननीय आमदार प्रकाश आंबेडकर साहेब, ज्यांनी आताच एक उत्कृष्ट मनोगत आपल्या समोर मांडलं, ते माननीय ए.वाय. पाटील साहेब, उपस्थित माननीय जाधव गुरुजी, विठ्ठलराव कोरोटे साहेब, उपस्थित बी.एस. अण्णासाहेब साहेब, बाबासाहेब पाटील, रणजितदादा पाटील, राजेखान जमादार, माननीय के.जी. नांदेकर साहेब, सर्जीराव देसाई साहेब, संभाजी आर्डेल, नाताजी पाटील, व्यासपीठावर उपस्थित सर्व आपल्या या पॅनलचे उमेदवार, मोठ्या संख्येमध्ये आलेले आमचे सर्व सभासद, कार्यकर्ते, युवक, शेतकरी, बंधू भगिनी आणि आमचे सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे सर्व सहकारी. आंबेडकर साहेब, योगायोग बघा की 6 वर्षापूर्वी आता स्वतः जरी मान्य केले की त्यांच्यामुळे ते पॅनल झालं, आम्हाला इथे घेऊन गेले ते ए.वाय. साहेबांनी जेव्हा ते पॅनल केलं, मी सगळ्या पॅनल सभेत उपस्थित होतो, पण योगायोग बघा की मी गारगोटीच्या सभेला आलो नाही, उलट्या पॅनलच्या. आणि योगायोगाने आज मला फार इच्छा होती की कुठेतरी मी आणि आमदार साहेबांनी एकत्र यावं, गारगोटीच्या सभेला आज इथं मला याला मान मिळाला. मगाशी चालत येताना म्हणजे मी सहज आंबेडकर साहेबांना म्हटलं, तर मी सकाळी रोज जॉगिंगला जातो ना, ते किती मीटर चाललो, मी म्हटलं मला वाटतं 1 किलोमीटर मी चाललो असेल, इतकी तिथून ते इथपर्यंत पब्लिक आहे. मला वाटतं अशी जंगी सभा, मला वाटतं आमदार साहेब याच्यामध्ये या सभेने आज निकाल जाहीर केलाय याचा मला फार अभिमान वाटतो. तसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दादांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सगळी मंडळी इथे एकत्र आलो. येत्या काळामध्ये आपण काय करणार ते माननीय ए.वाय. पाटील साहेबांनी आपल्या मनोगत मध्ये सांगितलेलं आहे. आणि मला दादांचा मनापासून आभार व्यक्त आहे, चंद्रकांत दादांचं, की त्यांनी इथं येऊन 2 घोषणा आपल्या समोर केल्या की ज्याचं सगळ्यांना धर बसतीये की ती म्हणजे तोडणी वाहतूक कार्यक्रमाचं. आणि ते चंद्रकांत दादांनी जी घोषणा केली आहे ते सत्तेत आल्यानंतर सगळ्या 60-65 हजार सभासदांना समान यंत्रणा दिली पाहिजे, त्यांचा ऊस कारखान्याला घेऊन जायला पाहिजे याची त्यांनी घोषणा केली. आणि दुसरी महत्वाची घोषणा की या लोकांनी 20 रुपयाची 15 करतो, 20 रुपयाची 15 करतो. पण चंद्रकांत दादांनी जी घोषणा केली ती ए.वाय. साहेब, खासदार साहेब, आपण सगळ्यांनी अंमलबजावणी केली. सत्तेत आल्यानंतर सरसकट साखर 10 रुपये करायची घोषणा दादांनी केलेली आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगतो की ती पिट्टी साखर नाही, M30 ची साखरच दिली पाहिजे, हेही पुढे जाऊन सांगतो. आणि त्यासाठी त्यातले 2 महत्वाच्या गोष्टी आपल्या समोर मांडल्या. पण त्याच्या पुढे जाऊन मला आणखीन 2 गोष्टी ज्याच्या घोषणा आम्ही करणार आहे, पण त्याची आता वस्तुस्थिती काय आहे हे मला 5 मिनिटांमध्ये आपल्या समोर मांडायचं. मी स्वतः एक चार्टर्ड अकाउंटंट आहे, ज्याचा उल्लेख ए.वाय. साहेबांनी केला. आपली दूध साखर विद्यानिकेतनचा मला इथं उल्लेख करायचा. ही आपली मातृसंस्था, आणि एका काळी या मातृसंस्थेची सगळ्यात उत्कृष्ट शिक्षण संस्था होती. एका काळी मला ऐकायला मिळायचं की तिथं रांग लागायची, लोकांचे शिफारशी लागायचं, मारामारी व्हायची, एवढे ऍडमिशनसाठी गर्दी असायची. आज त्या शिक्षण संस्थेची अवस्था काय? मी जेव्हा के.पी. साहेब आणि मुश्रीफ साहेबांची जोडी म्हणतो, ती जोडी का म्हणतो? मुश्रीफ साहेबांना स्वतःच्या खासगी कारखान्याला ऊस पाठवण्यासाठी तोडी थांबवल्या कागलमध्ये, आणि यांची मुदारमध्ये शिक्षण संस्था चालावी म्हणून यांनी इकडची शिक्षण संस्था बंद पाडली, म्हणून ही जोडी आहे. मी भुजरगड तालुक्यापुरतं पहिलं बोलतो. 19,556 सभासद, 20,000 सभासद आहेत भुजरगडमध्ये. आमदार साहेब आकडा बरोबर, 20,000 सभासद. आज त्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण विभाग पूर्ण ऑलमोस्ट बंद आहे. माध्यमिक शिक्षण विभागामध्ये 1 तुकडीच फक्त चालू आहे. आज हे संस्था चालू असती तर आपल्या सगळ्या या भुदरगड तालुक्याच्या, कारण चेअरमन भुदरगडचे आहेत, ह्या सगळ्यांना ऍडमिशन, सभासदांच्या मुलांना का नातवांना ऍडमिशन मोफत अनुदानित विभागामधून या शाळेमध्ये मिळालं असतं. 20,000 सभासदांच्या घरामध्ये मुलगी, मुलगा, नात, नातू कोणतं असते. आता विचार करा की या लोकांना जेव्हा या संस्थेमध्ये बंद अवस्थेत असल्यामुळे ऍडमिशन घेता नाही आलं तर बाहेर त्यांना 10 हजार, कमीत कमी 10,000 रुपयेचा खर्च पडणार. 20,000 सभासदांना 10,000चा खर्च ऍडमिशनला पडला, झाले 20 कोटी रुपये. किती? 20 कोटी रुपये.
हे 20 कोटचं लई भारी कारभार मुश्रीफ साहेब आणि केपी साहेब याचे जबाबदार आपण आहात, हे मी तुमच्या समोर आरोप करतो. जबाबदार आपण आहात. कधी विचार केलाय की सभासदांना हे कसं परवडणार? उदरगड मध्ये 1200 कर्मचारी चिठ्ठीवर आहेत. चिठ्ठीवर आले, चिठ्ठीवर रिटायर झाले, आता मुलं चिठ्ठीवर आहेत. आता नातवांना जर चिठ्ठीवर लावायचं नसेल तर या पॅनलला विजय करा. विचार केला 17 वर्षापूर्वी स्वर्गीय राजेसाहेब मंडलिक साहेब जेव्हा एकत्र आले तेव्हा 150 रुपये पर डे लोकांना पगार होता. आजही 150 रुपये पर डे. 17 वर्षामध्ये महागाई वाढली, पण तुमचं 150 रुपयेचं 150 रुपये 6000 रुपये महिन्याला. कधी विचार केलाय 10,000चं ऍडमिशन बाहेर जायला या कामगाराला कसं परवडते? परवडणार का? 1200 का आहे ते सगळे बहुतांशी लावले असतील केपी साहेबांनी. पण मी त्यांना आज विचारतोय काय न्याय मिळाला तुम्हाला? येत्या काळामध्ये 5 सत्ता आल्यानंतर 5 वर्षानंतर आम्ही जेव्हा तुमच्या समोर मतदान मागायला मी तुम्हाला शब्द देतो या शाळेचे सगळे पट भरूनच आम्ही तुमच्या समोर मतदान मागायला येणार. इकडचे सभासद, इकडचे कर्मचारींना न्याय मिळाला पाहिजे. एक धोरण आपण आखलं पाहिजे. खासदार साहेब, आमदार साहेब, आपल्या सगळ्यांना विनंती की हे चिठ्ठ्यावर जे, मी म्हणत नाही की सत्तेत आल्यानंतर एका रात्री आम्ही सगळ्यांना आत घेणार. सगळी परमनंट होऊ शकत नाही. आता कोण पण सांगेल 90 दिवसात करतो, म्हणजे जे 17 वर्षात झालं नाही ते 90 दिवसात करणार. घाबरू नका, त्यांच्या आमदारकीपर्यंत ते परमनंट होत नाही. पण या सगळ्या लोकांना आपण व्यवस्थापनामध्ये आत कसं आणायचं याचा विचार केला तर हो 10 ते 15% आमच्याकडेही तोडणी वाहतूक संस्थेमार्फत मुलं आहेत. पण कोण तोडणी वाहतूक मध्ये जॉईन होऊन तोडणी वाहतूक मध्ये रिटायर होत नाही. संस्थेमध्ये त्याची कुठं ना कुठं शाहूमध्ये प्रगती होते. आणि यासाठी या सगळ्या कामगारांना मी म्हणतो, टोटल 2500 कामगारांना ही सत्ता आल्यानंतर एक धोरण आखून आपल्या सगळ्यांचं गट तट न बघता तुम्हाला न्याय द्यायची जबाबदारी आम्ही सगळे तुमच्या समोर घेतोय. आमदार साहेबांनी प्रत्येक भाषणामध्ये कर्जाचा उल्लेख केला. बिद्रीवर 496 कोटीचा कर्जाचा बोज आहे. किती? 496 म्हणजे 500 कोटी. त्याच्या पुढे मग जाऊन मी सांगतो, कारण जे काय मी बोलतोय ते टोचायला लागले, पण तरी काय आरोप केले एवाय साहेबांनी ते मी नंतर येतो त्याच्यावर. 500 कोटीचा बोज आहे. एक लक्षात ठेवा, प्रत्येक संस्थेमध्ये 2 प्रकारचे कर्ज असतात. एक कर्ज संस्था घेते मशीन घ्यायला, इक्विपमेंट घ्यायला, ज्याच्यातून ते मशीन घेतल्यानंतर उत्पन्न निर्माण होऊन त्या उत्पन्नातून आपण कर्ज परतफेड करतो आणि पुढे कारखान्याला फायदा होतो. एक्सपान्शन आपण कर्ज घेतो. दुसरं कर्ज म्हणजे अर्थसहाय्य, त्याला म्हणतो की कारखान्याचं खर्च चालवण्यासाठी खेळतं भांडवल जे आपण म्हणतो त्या खर्चासाठी आपल्याला कर्ज घ्यावं लागतं. प्रत्येक कारखान्यामध्ये हे दोन्ही प्रकारचे कर्ज आहे. पण हे समजून घ्या, अर्थशास्त्रामध्ये एक उल्लेख केलाय की जे कर्ज तुम्ही कारखान्याच्या खर्चासाठी घेता ते कदापि 30%च्या वर जाऊन चालत नाही. पण जर ते 30%च्या वर गेलं तर त्याला परतफेड करायचं कुठलं उत्पन्न नाही, कारखाना अडचणीत. जास्तीत जास्त 35%. श्री छत्रपती शाहू सहकारी कारखान्यामध्ये ती टक्केवारी 27%. किती? 27. मुश्रीफ साहेबांच्या खासगी कारखान्यामध्ये पण 30%च्या खाली आहे. पण तुम्हाला माहितीये बिद्रीचा लई भारी कारभार. बिद्रीमध्ये ही टक्केवारी किती आहे माहितीये का? 57%. किती? कारण जे बोलतोय आकडे खरं बोलतोय हे त्यांनी स्वतः मान्य केलेलं आहे. 70%वर पोहोचल्यानंतर आज बंद झालेले सगळे कारखाने, ज्याला खासगी कारखान्याने टेक ओव्हर केलं, सगळ्यांचे आकडे बघा, सगळे 65-70%च्या वर हे कर्ज गेल्यामुळे अडचणीत आलेत. आणि या जोडीचं पुढचं कारभार सांगू, यांचा खासगी कारखानाच येणार आणि हात चालवायला घेणार. आज काय अवस्था आहे गोडसाखर, अजून सीझन सुरू व्हायचं वाट बघतोय. अजून अडचणी आहेत शापूरकर साहेबांना. तिकडचा ब्रिज कंपनी गेल्यानंतर तिकडच्या सगळ्या कामगारांचं येणे बाकी अजून आहे. बरोबर? हे आपल्याला बिद्रीमध्ये होऊन द्यायचं नाही. आणि यासाठी आपण बिद्रीची इलेक्शन लढवून आपली सत्ता आपल्या हातामध्ये घेण्यासाठी करतोय. आणि मी आपल्याला शब्द देतो, जसं श्री छत्रपती शाहू सहकारी कारखाना स्वर्गीय राजेसाहेबांच्या नंतर मी चालवला,
तसंच बिद्री कारखान्यामध्ये लक्ष देऊन चालवायची जबाबदारी आम्ही सगळी आपल्या समोर घेत आहे. आता काय इलेक्शन आहे, काय आरोप प्रत्यारोप असतात. त्याला एवाय साहेब बोलले, त्यांना व्यथा झाली की काय माझ्यावर आरोप झाले म्हणून त्यांनी उल्लेख केला. मी केपी साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी शाहू कारखान्यावर काहीतरी बोलले, त्यांनी माझ्यावर शाहू दूध संघाबद्दल काहीतरी बोलले. एवाय साहेब कशाला टेन्शन घेत आहे, ते काय केपी साहेब न बोलले, ते स्क्रिप्ट बेबी चौकातून आणले. ते कागदमधून स्क्रिप्ट आहे. तुम्हाला अनुभव आहे माझ्यावर बोलायला 2.5 वर्ष, तुमची पण स्क्रिप्ट तशीच द्यायची. मला फार बरं वाटलं त्यांनी हे आरोप केले, कारण जेव्हा मुश्रीफ साहेबांना जे 10,000च्या लीडने हा कारखाना येणार होता, त्यांना केपी साहेबांना अशी स्क्रिप्ट द्यावी लागती. मी त्यांचे आभार व्यक्त करतो. सत्ता आली, त्यांनी सिद्ध करून दाखवलं. सत्ता आली. मी स्वर्गीय राजेसाहेबांचा मुलगा आहे. मुश्रीफ साहेब कधीतरी मी ऐकायचो, मुश्रीफ साहेब लोकांवर फार अंगावर घ्यायचे, पण हा कोणी आरोप केला, कोणी काय केलं, ते एक काळ होता मुश्रीफ साहेब लोकांना अंगावर घ्यायचे. तो मला कळत नाही माझ्या बाबतीत हा अन्याय का, मला घेत नाही अंगावर. हो, कशाला पडद्यामागे लपा लागलाय, धाडस असेल तर पडद्याच्या बाहेर या आणि मला अंगावर घ्या. का माझ्या अन्यायाला करता, कशाला की? पण केपी साहेब तुम्ही लई मुश्रीफ साहेबांच्या भरोसे राहू नका, त्याच्यामुळे तुम्ही 48 तासाचे चेअरमन राहिले. तुम्ही त्यांच्या, मी आता नादी लागू नका म्हणू शकत नाही, ते माझे शब्द नाही. तुम्ही लई त्यांच्या विश्वासावर राहू नका. हो, आता त्यांच्या विश्वासावर राहिल्यावर काय चूक झाली बघा तुम्ही. आता काय ती स्क्रिप्ट येते, ती केपी साहेबांनी तशी वाचली आणि पेपरमध्ये छापली. आज पेपर पुढारी पेपरमध्ये बातमी आली. ते काय मुश्रीफ साहेबांचा थिंक टँक मध्ये थिंक नावाचा भागच नाहीये, कुठून तरी काहीतरी काढला. आता मला एक सांगा, माझ्या कारखान्यात दर काय दिला? 3200. कितीला? जरांनी बोला की. आता त्यांनी पुढारी पेपरमध्ये आकडे दिले, 4, 5 बिद्री आणि शाहूची, ह्या सगळ्यांचं उत्तर द्या. ओपनिंग लाईनच चुकली. वाचली का कोणी? तो केपी साहेबांनी वाचली नाही ना. मुश्रीफ साहेब म्हटले हे वाचा, वाचली. काय वाचली? 2022-23च्या सीझन मध्ये बिद्रीने 3200 दिला आणि शाहूने 3000 दिला. इथंच चुकलो. अहो केपी साहेब, स्क्रिप्ट नीट वाचा. 3200 दर दिला. आता पहिली ओपनिंग लाईनच चुकल्यानंतर खालचे आकडे पण मी काही बोलायची आवश्यकता आहे का? सगळे चुकीचे आकडे. शाहू दूधवर बोलले की शाहू दूध बंद आहे, बरोबर. मी इथं सगळ्यांसमोर बोलतो, त्यांनी एक मोठा दरवाजा मला उडून दिलाय. आता मी केपी साहेबांना वॉर्न केलं होतं, बोलला तर खड्डा पाडून घेणार, बरोबर. मुश्रीफ साहेबांना अनुभव आहे, आता तुम्हाला पण येईल, म्हणून त्यांच्या भरोसे राहू नका. काय म्हटलं? शाहू दूध बंद आहे. बंद अवस्थेत असं काही बंदच आहे. मी सांगतो, श्री छत्रपती शाहू दूध संघ फुल ऑपरेशन्स मध्ये आहे, सुरळीत चाललेला आहे. आणि पुढे जाऊन सांगतो की जर कोणी ते सिद्ध करत असेल, आज मी जर बोललोय, खोटं बोललो असेल, तर कोणीतरी माझ्या मानहानीचा दावा पण करा. मी पर्यंत चॅलेंज देतो, सिद्ध करून दाखवा शाहू दूध बंद आहे. काही काळजी करू नका. आणि पुरावे पाहिजे असतील 3 तारखेनंतर की आंबेडकर साहेब, एवाय साहेब एक बाय प्रोडक्टचा गिफ्ट बॉक्स देतो आणि ते तुम्ही दोघांनी जाऊन मुश्रीफ साहेब केपी साहेबांना जाऊन द्या. पराजय झाल्यानंतर प्रचंड खारट होणार आहे सगळं, त्याच्यामुळे काहीतरी गोड किंवा तुमच्या भाषेत काही तो गोड काहीतरी द्यायला पाहिजे त्यांना, ते तुम्ही घेऊन या. आणि पुढे जाऊन मी आता बोललो, आता काय पुढच्या सगळ्या बिद्रीच्या जनरल बॉडीमध्ये शाहू दूधची लस्सी पण देतो. स्पॉन्सर बाय प्रकाश आंबेडकर साहेब. दादाने आणून तुमची आमदारकी क्लिअर केली, आता तर तुम्ही स्पॉन्सर करायला पाहिजे. अजून तुमचं ते ताजमधलं जेवण माझं पेंडिंग आहे. बिद्रीची सुरुवात झाली, हो आज देतो, आज देतो, अजून नाही. ह्या बाबतीत केपी साहेब सगळं वागायला लागले बघा, बरोबर.
पण आता मी काय म्हणतोय, मी जे आज गोष्टी बोललो की कारखान्याचं मी स्पष्टीकरण दिलं, शाहू दूध संघ चालू आहे बोललो आणि चॅलेंज दिलं सिद्ध करून दाखवा. मला एक सांगा, मी एवढ्या दिवसांमध्ये बोलतोय की विद्या निकेतन बंद अवस्थेमध्ये आहे. मुश्रीफ साहेब, केपी साहेबांनी असं वक्तव्य केलं का बंद नाही आहे? केलं का नाही केलं? नाही, चुकून बोलले बंद नाही तर त्यांच्या शाळेमध्ये ऍडमिशन कमी होतील. का नाही बोलले? मला बोलल्यानंतर काल बोलले, आज उत्तर दिलं का नाही? त्याला वागाचं काहीच लागते उत्तर द्यायला, वागाचं काहीच लागतं. का नाही बोलले मुश्रीफ साहेब आणि केपी साहेब? सांगू का नाही बोलले? कारण जे बोलतोय खरं बोलतोय. आणि आज मी इथं बोलतोय मुश्रीफ साहेबांच्या भाषेमध्ये, हे जे आरोप माझ्यावर केलेत ना सिद्ध करून दाखवा, मी राजकारणातून संन्यास घेतो. बरोबर. आता मी त्यांना वॉर्न पण केलं होतं की जर माझ्यावर तुम्ही खोटे आरोप केले तर मी आणि बोलीन. काही दिवसापूर्वी मुश्रीफ साहेब बोलले ना की ब्रिक्स कंपनी मधलं माझं नातं दाखवा, बोलले का नाही? सिद्ध करा मी राजकारणातून काय घेतो. आता दरवाजा त्यांनी उघडला. आता ब्रिक्स फॅसिलिटी शुगर डिव्हिजन ते म्हणतात, त्याच्यात एकच देतो, अजून पुढे मला प्रेस कॉन्फरन्स घ्यायचे. काय बोलले? माझा आणि याचं कंपनीचं संबंध. तुम्हाला माहितीये ब्रिक फॅसिलिटीचा रजिस्टर्ड पत्ता काय माहितीये का? मी फक्त पत्ता सांगतो, वाचू का? हाऊस नंबर 2979A, गैबी चौक, कागल. कोण राहतं ते? हो, आरओसी स्टेटमेंट 31 मार्च 2020. आता माझ्या आरोपाला किती महागात पडलो? कोण राहतं गैबी चौकात? आणि विचारतो अनेक आरोप करायचे का, पण आज सभाच नाही घेतली. त्याच्यामुळं केपी साहेब, मुश्रीफ साहेब, जे काय बोललो स्पष्ट बोललो. मी स्वर्गीय राजेसाहेबांचा चिरंजीव आहे. तुम्ही राजेसाहेबांना स्मरण केलं, मला बरं वाटलं. चला, सत्ता जाता जाता तरी राजेसाहेबांची आठवण झाली. आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना म्हणतो, आज उद्या सगळ्यांनी सतर्क व्हावा. कारण तुमची सत्ता आता बोलते का 10,000 पॅन्ट नाही बोलत, तर ती येणारच नाहीये. सत्ता आपलीच आहे, तुमची आहे, आमची सगळ्यांची, आपल्या सगळ्यांची आहे. 25 ते 25% म्हणून कबशीला निवडून द्या. आणि शेवटी जसं एवाय साहेब बोलले त्या वक्तव्याने माझं मी भाषण संपवतो. काय म्हटलं ते? निळवं काढा आणि लागण करा. तुम्ही रागारागी बरोबरचं निळवं काढा, त्याच्या पाठोपाठ कागदचं खोडवं काढून सगळं लागण करू, अशी अपेक्षा व्यक्त करून सांगतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद राजेसाहेब, आपल्या सुंदर असे समुद्रानंद या ठिकाणी जाहीर पाठिंबा आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ कदम वाहिनी व मडूर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते स्वप्नील कदम व त्यांच्या सोबत आलेले सर्व मडूरचे राष्ट्रवादी कार्यकर्ते याच्या ठिकाणी जाहीर पाठिंबा होतोय. मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या या ठिकाणी स्वागत होतं. मी त्यांना विनंती करतो, आपण व्यासपीठावर यावं. त्यानंतर करळवाडीचे सुनील जाधव यांचा देखील या राजश्री शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. टाळ्यांच्या गजरात त्यांचं या ठिकाणी जोरदार या पाठिंब्यासाठी स्वागत करावं. सुनील जाधव करळवाडी यांनी व्यासपीठावर यावं. यानंतर मी उपस्थितांना संबोधित करण्यासाठी पुढील लोकसभेचे खासदार, या पॅनेलचे प्रमुख नेते माननीय संजय दादा मंडिक साहेब या ठिकाणी आपले मन व्यक्त करतील. उपस्थितांना संबोधित करतील.